नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कमालीचा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. एका घटनेमुळे काव्यार्थ एकत्र येणार आहेत. तेव्हा ती नक्की कोणती घटना आहे, काय आहे, सगळं डिटेलमध्ये बघूया. तर आपण पाहतो की आज काव्याची एक्झाम असते. चक्क मेन्सची एक्झाम असल्यामुळे ती जाम नर्वस असते आणि त्यात तिची आज नंदिनी ताईसुद्धा नसते. तिला फार वाईट वाटत असतं. पार्थ बोलतो, काव्या काय झालं? मेन्सची एक्झाम आहे, तुम्ही तर कॉन्फिडंट असायला हवं. तेव्हा काव्या बोलते, मी तशी कॉन्फिडंट आहे, पण कसं आहे ना, आज माझी नंदिनी ताई माझ्यासोबत नाही आहे ना. इतर वेळी जेव्हा ही एक्झाम असायची तेव्हा ती मला दही साखर द्यायची. तिच्या हसण्याने मला एक छान असं मोटिवेशन मिळायचं, बळ मिळायचं. तिला बघितल्यावरच एक वेगळाच कॉन्फिडन्स माझ्या अंगात यायचा. पण यावेळेस ती नसल्यामुळे मला फार वाईट वाटतंय. आणि तेवढ्यातच आता दारावरती नंदिनी येते आणि जोरातच ओरडते, काव्या अगं आज तुझी इतकी महत्त्वाची एक्झाम आहे. आज तुझ्या आयुष्यातला इतका महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यात मी नसेन, मी तुला बेस्ट ऑफ लक करणार नाही असं होईल का कधी? आणि ते पाहून काव्याच्या तोंडाची कळीच खुलते. ती आता पळत पळत येते. पण नंदिनीचं लक्ष मात्र दुसरीकडेच असतं. तिची नजर जीवाला शोधत असते. काव्याच्या हे सगळं लक्षात आलेलं असतं. ती बोलते, देशमुख आज तशी माझी नंदिनी ताई मला भेटायला आली आहे, मला बेस्ट ऑफ लक विश करायला आली आहे. पण मला असं वाटतंय तिची नजर ना दुसऱ्याच कोणाला तरी भेटायला आली आहे. कारण ती विश तर काव्याला करत असते, पण बघत मात्र जीवाकडे असते. पण जीवा अजूनच चिडलेला असतो, त्यामुळे तो सरळ तिकडून निघून जातो. तेवढ्यातच पार्थ बोलतो, चला मोहित्यांच्या बहिणींना जे काय बोलायचं आहे ते बोलून घ्या. उगाच माझा इथे तुम्हाला डिस्टर्ब नको, उगाच कबाब में हड्डी नको. त्यामुळे मी चाललो. आणि आता मात्र ही नंदिनी रडायला सुरुवात करते. काव्या बोलते, ताई अगं काय झालं, तू का रडतीयस? तेव्हा नंदिनी बोलते, बघ ना, जीवा माझ्यावर खूप चिडलेत. माझ्याकडे ते बघायला सुद्धा तयार नाही आहेत. मला फार वाईट वाटतंय. आणि आता मात्र काव्या तिला धीर देते आणि बोलते, ताई अगं आपण देशमुखांच्या सुना आहोत आणि देशमुखांच्या पोरांना कसं म्हणवायचं हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे घाबरायचं नाही, प्रयत्न करत राहायचे. चल मी निघते, मला जायला हवं. एक थोड्याच वेळात माझी एक्झाम आहे. असं बोलून ती आता रूममध्ये येते. रूममध्ये पाहते तर काय, चक्क तिथे पार्थ ऑलरेडी आलेला असतो आणि तो काव्याची बॅग लावत असतो. पण चेन काय लागत नसते. तेवढ्यातच पार्थ आता काव्याला हाक मारतो आणि बोलतो, काव्या बसता का जरा? म्हणजे कसं आहे, तुमच्या ओझ्याने ती बॅग खाली जाईल आणि चेन लागेल. तेव्हा काव्या इरिटेट होते आणि बोलते, खरंच तुम्ही या बॅगमध्ये काय भरता ना तेच मला कळत नाही. असं म्हणतच ते आता बॅग उघडून पाहते आणि जे काही पाहते ते पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो. कारण त्यामध्ये काव्याच्या बरोबर पार्थचे सुद्धा कपडे असतात. आणि ते पाहून तर काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. पार्थ तर दुसरीकडेच तोंड करतो. काव्या तर जोरातच ओरडते, देशमुख याचा अर्थ तुम्ही माझ्याबरोबर येता एक्झामला? तेव्हा पार्थ खूपच क्यूटली मांडो लावतो आणि बोलतो, हो मी तुमच्याबरोबर येणार नाही असं होईल का कधी? येणार आहे मी. दोघे आता आवरून बाहेर येतात. पार्थच्या हातामध्ये काव्याची बॅग असते. ते पाहून मानिनी बोलते, पार्थ याचा अर्थ तू सुद्धा चाललायस? तेव्हा पार्थ मांडू लावतो. मानिनीला खूप छान वाटलेलं असतं, कारण दोघेही जोडीने एक्झामसाठी निघालेले असतात. जे काव्याच्या मनात असतं अगदी तसंच घडत असल्यामुळे मानिनी सुद्धा खूप आनंदी असते. मानिनी बोलते, काव्या देवाचे पाया पड, देवाचे आशीर्वाद घे. काव्या आता देवाचा आशीर्वाद घेऊ लागते. सोबतच ती मानिनीच्या सुद्धा पाया पडू लागते. तेव्हा मानिनी बोलते, बाळा माझा आशीर्वाद तर सदैव तुझ्या सोबत आहे. परीक्षेत पास हो, औक्षवंत हो असा ती आशीर्वाद देते. तेवढ्यातच पार्थ बोलतो, काव्या थांबा, तुम्ही मला एकदा काय सांगितलं होतं? जेव्हा जेव्हा तुम्ही एक्झामला जायचा तेव्हा तुमची आई तुमच्यासाठी दही साखर बनवायची आणि तुम्हाला भरवायची आणि त्यामुळे तुमचा पेपर खूप चांगला जायचा. मग ही प्रथा आत्तासुद्धा मी कसा मोडू देईन? हे घ्या दही साखर असं म्हणतच तो चक्क तिला भरवू लागतो चमच्याने. आणि बरोबर त्याच वेळेला तिथे वसुहत्याने रम्या आलेले असतात. रम्याला हे सगळं बघवत नाही आणि तिला आता काहीतरी किडा करायचा असतो. ती मुद्दामच पार्थला धक्का देते. त्यामुळे दही साखर खाली सांडतं आणि बरोबर आता या सगळ्याचा रम्या इश्यू करते. ती मुद्दामच ओरडते, बाप रे काव्या अगं तू हे काय केलंस? दही साखर खाली सांडलंस, याचा अर्थ तुला कळतो का? आता तू खूप मोठा अपशकून घडवलास. आता काही तुला पेपर चांगला जाणार नाही. खूप वाईट घडलं ग. खरं तर या सगळ्यामध्ये या रम्याचा एकच मोठं असतो, ते म्हणजे काव्याला डिमोटिवेट करणे, जेणेकरून तिचा पेपर वाईट जावा, खच्चीकरण व्हावं. पण काव्या मात्र या सगळ्याला भुलत नाही. त्या उलट ती रम्याचा हात पिरगाळते आणि बोलते, रम्या तुला काय वाटलं मला कळालं नाही? मी बघितलं नाही का? मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तू मुद्दाम तो चमचा खाली पाडलास. अगं असल्या कुरगुड्या करणं जरा बंद कर. आणि एक लक्षात ठेव, कावळ्याच्या शापाने काय मरत नसते. चलाव देशमुख, मला एक्झामसाठी वेळ होतोय. आणि अशा प्रकारे दोघे आता त्या सेंटरवरती पोचलेले असतात. विजय IAS सेंटरवरती. तिथेच या काव्याची एक्झाम असते.
आणि आता मात्र काव्या रडायला स्टार्ट करते. हे पाहून पार्थला काहीच कळत नाही. आणि मग काय, पार्थ आता लगेच तिला रुमाल देतो आणि बोलतो, काव्या रडू नका, काय झालं? तेव्हा काव्या बोलते, मला भीती वाटते. रम्या जे काय म्हणाली तसं खरंच घडणार नाही ना? अपशकून तर काय घडणार नाही ना? कारण या दिवसासाठी मी खूप मेहनत केली हो. मला फार भीती वाटते. तेव्हा पार्थ मात्र तिला धीर देतो आणि बोलतो, मला खात्री आहे सगळं चांगलंच घडणार, तुम्ही फुल कॉन्फिडन्सने पेपर लिहा. असं सगळं बोलून पार्थ आता तिकडून निघून गेलेला असतो. पण तेवढ्यातच तिथे अकॅडमीमध्ये काही टवाळकी मुलं असतात जी की काव्याला छेडू लागतात. ती म्हणू लागतात, अरे ही तर तीच मुलगी आहे, इंटरनेटवरती छाई हुई आहे. नाही म्हणजे स्वतःच्या नवऱ्याला सोडून स्वतःच्याच दिराबरोबर ही अफेअर करते. जर त्याला चान्स देणार असेल तर एक चान्स आम्हाला सुद्धा दे ना, आम्ही सुद्धा तुला खुश करू. असं म्हणतच ते गुंड आता काव्याची ओढणी ओढू लागतात. प्रेक्षकांनो, हे काव्या किती धीट असते हे तर आपल्याला चांगलंच माहिती आहे. ती स्वतःच्या बाला घाबरत नसते, ती या गुंडांना काय घाबरणार. पण आता ती वेळ नसते, काळ नसतो, तिला त्या गुंडांबरोबर हुज्जत घालायची नसते. ती बोलते, हे बघा माझी एक्झाम आहे, मला आतमध्ये जाऊ द्या. माझ्याकडे आता फालतू वेळ नाही आहे तुम्हा लोकांबरोबर हुज्जत घालायला, नाहीतर एकेकाला चांगलाच धडा शिकवला असता. तेव्हा तो गुंड बोलतात, अच्छा आता तू आम्हाला धडा शिकवणार? असं म्हणतच ते तिच्या बॅगमधलं जे हॉल तिकीट आहे ते काढून घेतात. काव्या म्हणत असते, हे बघा आगाऊपणा करू नका, माझं हॉल तिकीट मला द्या, 15 मिनिटात मला आतमध्ये जायचं आहे. तेव्हा ते गुंड बोलतात, ठीक आहे आम्ही तुला देऊ, पण जे आम्हाला हवं आहे ते तू आम्हाला दे आणि मग तुझं हॉल तिकीट आम्ही लगेच परत करू. इकडे आता पार्थ निघून येत असतो आणि तेवढ्यातच त्याच्या कानावरती एक बातमी पडते. ती जवळची अकॅडमी, विजय अकॅडमी, तिथे काही गुंड एका मुलीला छेडतायत. हे सगळं पार्थच्या कानावरती पडतं. तो बोलतो, बाप रे, नाही म्हणजे आज मुलींची एक्झाम आहे आणि अशा वेळेस जर गुंड त्यांना छेडत असतील तर त्यांच्या मनावर काय परिणाम होईल? त्यांना नीट पेपरसुद्धा देता येणार नाही. नाही नाही, मला अडवलंच पाहिजे. असं म्हणत असतो आता पळत पळत तिकडे जाऊ लागतो. पण तिथे मुलामुलींची इतकी गर्दी असते की नक्की ती मुलगी कोण आहे हेच पार्थला दिसत नसतं. तो आता आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू लागतो आणि एकदमच त्याला आता कळून चुकलेलं असतं की ही मुलगी काव्य आहे. आणि मग काय, तो आता 100रीने तिकडे पळत सुटू लागतो. जे काही दृश्य पाहतो ते पाहून त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण ती मुलगी काव्याच असते. तो आता 100च्या स्पीडने तिथे येतो आणि त्या गुंडांची धुलाई करतो. तो गुंड म्हणत असतो, आम्हाला मारू नकोस, मी कोण आहे तुला माहीत नाही आहे, या एरियामधला MLA ना, त्याचा मी मुलगा आहे. हे सगळं ऐकून तर पार्थचं डोकंच फिरतं आणि त्याला बोलतो, तुझा बाप MLA असेल ते तुझ्या घरी, इथे आमच्यासमोर दादागिरी करायची नाही, चला चालते वा. आणि अशा प्रकारे ते गुंड आता तिकडून निघून जातात, पळून जातात. काव्या तर खूपच प्रेमाने पार्थकडे बघू लागते. पार्थ बोलतो, काव्या तुम्ही ठीक तर आहात ना, तुम्हाला काही झालं तर नाहीये ना? असं म्हणत असतो आता काव्याला कडकडून अशी मिठी मारतो. काव्याला 2 मिनिटं काहीच कळत नाहीये की पार्थ आपल्याला मिठी कसं काय मारतोय, कारण तो तर आपल्यावरती चिडलाय. तेव्हा पार्थ बोलतो, काव्या मी तुम्हाला माफ केलंय. काल रात्री जेव्हा मी तुमचं आणि जीवाचं बोलणं ऐकलं होतं ना, तेव्हाच मला क्लॅरिटी आली होती. माझ्या मनामध्ये तुमच्याप्रती विश्वास वाढत होता, पण कालच्या इन्सिडेंटमुळे त्यावरती शिक्कामोर्तब लागला. पण आता मला कळून चुकलंय, तुम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे, जसं माझ्यात आणि नंदिनीमध्ये आहे. आणि त्यामुळे आता तुम्ही दोघे आसपास वावरताना सुद्धा मला संशय येणार नाही, डाऊट येणार नाही. त्यामुळे आज सगळ्या जगासमोर मी तुम्हाला सांगतो की काव्या, आय लव्ह यू. मी तुम्हाला माफ केलंय आणि मी तुम्हाला स्वीकारायला तयार आहे. आणि तिथे असणारे जे काही कॉलेज स्टुडंट असतात ते या दोघांसाठी जोरजोरात टाळ्या वाजवू लागतात. तर असा काहीसा धमाकेदार प्रोमो आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये बघायला मिळेल प्रेक्षकांना.